पुणे हिट अँड रन प्रकरणी पुणे बाल न्यायालयाच्या सदस्यांना नोटीस पाठवण्यात आल्या। महिला बाल कल्याण विभागानं आता ही नोटीस बजावली। बाल न्यायालयानं निबंध लिहिण्याची शिक्षा दिलेली होती। चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती देखील नेमण्यात आली। बाल न्यायालयाच्या 2 सदस्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणी आता मोठी अपडेट आहे। बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। महिला बाल कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी याबाबतची नोटीस दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, मोठी अपडेट आलेली आहे। आता खरं तर महिला बाल कल्याण विभागानं नोटीस बजावली आहे। बाल न्यायालयानं याआधी निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती आणि विशेष म्हणजे यामध्ये चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती देखील गठीत करण्यात आली। काय सांगाल याबद्दल सविस्तर? नक्कीच हा जो अपघात घडलेला होता आणि या अपघातानंतर त्या अल्पवयीन मुलाला ज्या पद्धतीने जामीन 12 तासामध्ये मिळालेला होता आणि त्याचबरोबर त्याला 300 शब्दांचा निबंध असेल किंवा इतर ज्या हलक्या स्वरूपाच्या ज्या अटी आहेत त्या यामध्ये दिलेल्या होत्या आणि यावरच कुठेतरी आक्षेप सुद्धा घेण्यात आलेला होता। खरं तर बाल न्याय मंडळाचे सदस्य आहेत ते सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले होते आणि त्यानंतर महिला बाल विकास कल्याण विभागाकडून एक समिती नेमण्यात आलेली होती। 5 जणांची ही समिती होती आणि या समितीने जो काही अहवाल दिलेला आहे त्यामध्ये 2 सदस्य हे नियमांचं उल्लंघन करून त्यांनी जो जामीन दिलेला आहे तो दिल्याचं समोर आलेला आहे आणि त्यानुसार या 2 सदस्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यामुळे पुण्यातील या हिट अँड रन प्रकरणामध्ये आणखीन एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते। कारण की बाल न्याय मंडळाच्या भूमिकेवरही संशय निर्माण करण्यात आलेला होता की 12 तासात या अल्पवयीन मुलाला कशा पद्धतीने जामीन दिलेला होता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता आणि त्यानंतर जी चौकशी समिती आहे ती नेमलेली होती आणि अहवालामध्ये या 2 सदस्यांनी नियमांचं पालन केलं नाही आणि जे काही गोष्टी त्यांनी त्यामध्ये केलेल्या आहेत त्या आक्षेपार्ह आहेत असं सुद्धा नमूद या अहवालामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आता या 2 सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर पुढे महिला बाल कल्याण विकास कशा पद्धतीची कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आतापर्यंत या संपूर्ण हिट अँड रन प्रकरणामध्ये आपण पाहिलं की ससूनचे डॉक्टर असतील किंवा एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस असतील हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले होते, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली होती। पण आता बाल न्याय मंडळाच्या या सदस्यांवर कशा पद्धतीची कारवाई होते हे सुद्धा नेमकी कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।